लिव्हिंग 24 hours इन सर्कल. रविवारच्या सकाळी गट्टू चिंकी जमिनीवरती काहीतरी काढतायत. तेवढ्यात पाठीमागून आईचा आवाज येतो. अरे मुलांनो, हे तुम्ही काय करताय? 24 तास गोलामध्ये चॅलेंज आई. ओहो, आता हे कुठलं नवं चॅलेंज आहे मुलांनो? असं वाटतंय हा संडे आज पुन्हा मजेदार होणार आहे. हो बाबा, आम्ही जमिनीवर एक गोल काढणार आणि मग सगळ्यांनी त्या गोलामध्येच राहायचं आणि आत राहून आपल्याला वेगवेगळे चॅलेंजेस पूर्ण करायचेत. जो सगळे चॅलेंजेस पार पाडेल तोच जिंकेल. अरे वा, ऐकायला तर खरोखरच मजेदार आहे. मग तर मीही तुमच्या सोबत सर्कलच्या आतमध्ये बसेन. काय खरंच बाबा? मग तर मीही यामध्ये भाग घेईन, पण गोलामध्ये राहून नाही. मी बाहेर थांबून तुम्हा सगळ्यांना कठीण चॅलेंजेस देईन. सगळं काही ठरलं होतं. गट्टू चिंकी लगेचच सर्कलमध्ये जाऊन बसतात. बाबा आणि बिंगो दोघही सोबत आत येतात. चला मग सुरू करूया. लेट्स गो. चला मग मुलांनो, सांगा पटकन काय काय चॅलेंजेस आहेत. मी सांगते. सुरू करूया पहिल्या चॅलेंजने. माझ्या हातात हा बाऊल आहे आणि ह्यामध्ये काही चिठ्ठ्या आहेत. आजचे सगळे चॅलेंजेस ह्या चिठ्ठ्यांनुसार होतील. पहिल्या चॅलेंजमध्ये सगळ्यांना एक एक चिठ्ठी काढायची आहे. त्यामध्ये जी वस्तू निघेल त्यावर तुम्हा चौघांना उभं राहायचं आहे. पूर्ण 3 मिनिटं. जो शेवटपर्यंत उभा राहील तोच पहिलं चॅलेंज जिंकेल. काय? फक्त उभं राहायचंय? ठीक आहे मग. अगोदर मी चिठ्ठी काढतो. बाबा चिठ्ठी काढतात. काय? अरे नाही, यात तर बर्फ लिहिलाय. आता सांगा, सोपं आहे की अवघड? आता मी काढतो. गट्टू चिठ्ठी काढतो आणि त्यावर लिहिलं होतं लेगोज. लेगोजवर उभं राहणं कठीण आहे. चिंकी सुद्धा चिठ्ठी उचलते आणि म्हणते, माझ्या चिठ्ठीवर तर गोट्या लिहिल्या आहेत गट्टू. बिंगो सुद्धा तोंडानं एक चिठ्ठी काढतो आणि चिंकी त्याच्याकडनं घेऊन ते वाचते. हे काय आई? बिंगोच्या चिठ्ठीवर तर कापूस लिहिलाय. हो, मी एका चिठ्ठीवर चांगलं लिहिलं होतं. कोणासोबत तर चांगलंही व्हायला हवं ना. चला मग चॅलेंज सुरू करूया. आई छोट्या छोट्या बकेटमध्ये आईस मार्बल, लेगोज आणि कॉटन ठेवून येते आणि त्या सर्कलच्या आतमध्येच प्रत्येक जण आपापल्या बकेटमध्ये उभे राहतात. थंड थंड. अरे बाबा, हे खूप थंड आहे. लेगोजमुळे तर पाय दुखतायत. पण गोट्या एवढ्या वाईट नाहीये, पण तेवढ्या चांगल्याही नाहीये. हो बिंगो, माहितीये तुझ्या बादलीतली वस्तू बेस्ट आहे. थोड्याच वेळात बाबांची परिस्थिती मात्र खराब होऊ लागते आणि ते बादलीच्या बाहेर येतात. ओहो, आता माझ्याकडून होणार नाही. आणि गट्टू धडपडत पडतो. तिकडे बिंगो आणि चिंकी मात्र वेळ पूर्ण होईपर्यंत थांबतात. ये, हे चॅलेंज जिंकलंय चिंकी आणि बिंगोने. पुढचं चॅलेंज तर आम्ही जिंकू. काय, हो ना बाबा? हा, बिलकुल. बरं सांगा, सगळ्यांना भूक लागलीये? हो. मग चला एक एक चिठ्ठी उचला. काय? पण चिठ्ठीचा काय रोल आई? ज्याच्या चिठ्ठीमध्ये जे निघेल त्याला तेच दुपारी जेवायला मिळेल. आणि मग सगळे जण एक एक करून आपापली चिठ्ठी काढतात. माझ्याकडे आलंय नूडल्स. यमी. आणि माझ्या चिठ्ठीत कारलं. माझ्या चिठ्ठीत भात. दे बिंगो, मी वाचते. ह्यात लिहिलंय बिस्किट्स. म्हणजे बिंगोला त्याचे आवडते बिस्किट्स मिळतील. आई सगळ्यांना त्यांचा लंच देते. माझ्यासोबतच असं का होतंय? हे कारलं तर खूप कडू आहे. हे नूडल्स तर मस्त आहे. आणि हा भात बेचव. मजा तर फक्त बिंगो आणि गट्टूची आहे. गट्टू, थोडे नूडल्स मलाही दे ना. अजिबात नाही चिंकी. हा, चिटिंग नाही. आईचं बोलणं ऐकून चौघही आपापलं जेवण पटकन संपवतात आणि थोड्या वेळ आराम करतात.
संध्याकाळ होताच आईच्या हातामध्ये नव्या चिठ्ठ्यांचा बाऊल पुन्हा तयार होता. कसे आहात सगळे? हाऊस द जोश? हाय सर. आई, ह्यावेळेस चॅलेंज मध्ये काय आहे? ह्यावेळेस या चिठ्ठ्यांमध्ये काही टास्क लिहिलेले आहेत. तुम्हा सगळ्यांना ते टास्क पूर्ण करायचे आहेत. गोलाच्या बाहेर न निघता जो शेवटपर्यंत गोलामध्ये राहील तोच जिंकेल. असं वाटतंय की टास्क थोडे अवघड असणार आहेत. नक्कीच. मग तुझ्यापासूनच सुरू करूया चिंकी. घे चिठ्ठी काढ. चिंकी घाबरत घाबरत चिठ्ठी उघडते आणि वाचते. काय? नाही, काय झालं चिंकी? काय टास्क आहे? मला गोलामध्ये उभं राहून गरबा करावा लागेल. पण सगळ्यांना माहितीये की तू कमी जागेत नाच नाही करू शकत. नेहमी जास्त जागा घेते. लवकर तुझा टास्क पूर्ण कर. बिचाऱ्या चिंकीला तिचा टास्क सुरूच करावा लागतो. आई म्युझिक ऑन करते आणि चिंकी डान्स करायला सुरुवात करते. ओ नो, मी आउट झाले. चिंकी, तू तर एलिमिनेट झालीस. तुम्हाला तर फारच हसायला येत आहे. ह्याच गोष्टीवर आता तुम्ही चिठ्ठी काढा. हा ठीक आहे, मी थोडी चॅलेंजला घाबरतो. बाबांनी एक चिठ्ठी काढली. त्यामध्ये लिहिलं होतं, बाबांना नूडल्स खायचेत. हा काय टास्क आहे? फक्त नूडल्स खायचेत? तर माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. कमीत कमी त्या कारल्याची चव तरी बदलेल. फक्त नूडल्स नाही, एक्स्ट्रा स्पायसी नूडल्स. हे घ्या. बापरे, तिखट. आणि बाबा त्या सर्कल मधून बाहेर पडून सरळ स्वयंपाकघराच्या दिशेनं धावत सुटतात. पाणी पाणी पाणी. घ्या मुलांनो, तुमचे बाबा सुद्धा आउट झाले. आता बिंगो, तुझी पाळी. बिंगो एक चिठ्ठी काढतो आणि गट्टू मग त्यामध्ये लिहिलेला टास्क वाचतो. बिंगोला 3 वेळेस उड्या मारायच्या आहेत, ते पण गोलामध्ये राहून. चल बिंगो, सुरू कर. बिंगो, उड्या मार 3 वेळेस. बिंगो ही आउट. घे, आता माझी पाळी. एवढं बोलून गट्टू एक चिठ्ठी उघडतो. काय? पाणी प्यायचंय? ह्याचा काय अर्थ आहे? ओ, ह्याचा अर्थ की तुला ही मोठी पाण्याची बाटली 10 म्हणेपर्यंत पूर्ण संपवायची आहे. जर पूर्ण संपवशील तरच सर्कल चॅलेंजचा विनर होशील. काय? इतकी मोठी पाण्याची बाटली? पूर्ण 1 लिटरवाली दिसतीये. काही हरकत नाही. याच निमित्ताने माझं शरीर हायड्रेटेड असेल. गट्टू थांबत थांबत पाणी प्यायला सुरुवात करतो. शेवटचे 10 सेकंद राहिलेत. गट्टू, लवकर कर. 10, 9, 8, 7, 6. डन. चॅलेंज कम्प्लीट. हुर्रे! आजच्या 24 तास गोलामध्ये चॅलेंजचा विनर आहे गट्टू. थांब गट्टू, तुझा गोलामध्ये फोटो काढते. आता नाही आई, नंतर. आता वॉशरूमला जायचंय. इतकं बोलून गट्टू वॉशरूमच्या दिशेनं धावत जातो आणि सगळे हसू लागतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.